नमस्कार. परखड मतमध्ये आपलं स्वागत. आज मराठा आरक्षणाविषयी सरकारतर्फे आज भूमिका मांडली. अ, मुकुल रोहतगी ज्येष्ठ विधिज्ञांनी आणि अशा काल अटॉर्नी जनरल बोलले होते. आज मुकुल रोहतगी आणि परमजीत पटवालिया हे 2 लोक बोलले. मुकुल रोहतगींनी 102व्या घटना दुरुस्तीच्या 102व्या घटना दुरुस्तीच्या परिप्रेक्ष्यामध्ये आणि 103वी घटना दुरुस्ती जी ईडब्ल्यूएसची झाली त्यानुसार इंदिरा साहनीचा न्याय निर्णय कसा आता रिडंडंट झालाय, तो कसा कालबाह्य झालाय याच्यावर भाष्य केलं. सगळ्यात सुरुवातीला त्यांनी सांगितलं, की अनुच्छेद 16(4) विषयी इंदिरा साहनीचा निर्णय थोडं इथं इंदिरा साहनीची पार्श्वभूमी सांगणं आवश्यक, की एका ऑफिस मेमोरंडमनी एका विशिष्ट सरकारी आदेशाने मंडल कमिशनच्या जे शिफारसी होत्या, मंडल आयोगाच्या ज्या शिफारसी होत्या, त्या की इतर मागासवर्गीय म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना अ, संविधानामध्येच आरक्षणाची तरतूद केल्या गेलेली आहे नोकरीच्या बाबतीत. ज्या इतर मागासवर्गीय म्हणजे जे अनुसूचित जाती किंवा जमातींपैकी नाहीत, अशा लोकांना मंडल कमिशनच्या शिफारसीवरून नोकरीमध्ये स्थान द्यावं सरकारी नोकरीमध्ये. केंद्र सरकारच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये इतर मागासवर्गीयांना आरक्षण द्यावं याच्याविषयीची एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर, शासकीय आदेश एका पत्राद्वारे काढण्यात आला. त्याला इंदिरा साहनी नावाच्या एका वकील बाईंनी त्याला सुप्रीम कोर्टामध्ये त्याला आव्हान दिलं होतं आणि या आव्हानाचा जो निकाल होता, त्या निकालातून एक आरक्षणाची एक नवीन परिभाषा तयार झाली आणि जे एम.आर. बालाजी 1963 मध्ये जो न्याय निर्णय आला होता सर्वोच्च न्यायालयाचा, त्याच्यातल्या 50% मर्यादेचा पुनरुच्चार सुप्रीम कोर्टाने केला. ते कसं आता कालबाह्य झालंय, हा एक या संविधान पीठापुढचा मोठा विषय, की ह्या इंदिरा साहनीच्या न्याय निर्णयाचं पुनर्विलोकन करण्यासाठी हे 11 न्यायाधीशांच्या बेंच पुढे पाठवावं का? 11 न्यायाधीश ह्याच्यासाठी, की इंदिरा साहनीचा न्याय निर्णय जो आहे तो 9 जजेसनी दिला होता आणि तो निर्णय जर ओव्हररूल करायचा किंवा त्या निर्णयाच्या विरुद्ध निर्णय घ्यायचा सुप्रीम कोर्टाने, तर त्याच्यासाठी 9 न्यायाधीशांपेक्षा मोठ्या संविधान पीठाची आवश्यकता लागणार आहे. तर मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये असं काहीतरी मोठं व्हावं ही राज्य सरकारची अपेक्षा होती, जे झालंय. आणि आज मग फार थोड्या वेळासाठी अ, मुकुल रोहतगींनी हे सांगितलं, ते आधी नमूद करतो, की मुकुल रोहतगींनी इंदिरा साहनीला मोठ्या घटनापीठाकडे पाठवण्याच्या शिवाय काय सांगितलं, की 102वी घटना दुरुस्ती जर अशी स्वीकारली, की त्याच्यामुळं राज्य सरकारचे अधिकार हिरावून घेतले गेले, तर इंदिरा साहनी मधला एक भाग असाही होता, की इंदिरा साहनी न्याय निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे निर्देश दिले होते, की राज्य सरकारचे मागासवर्गीय आयोग सुद्धा असावेत. म्हणजे महाराष्ट्र स्टेट बॅकवर्ड क्लास कमिशन, जे आपण आता ज्याला गायकवाड कमिशन म्हणतो, कारण तिथं गायकवाड मुख्य आहेत. माजी न्यायमूर्ती श्री एम.बी. गायकवाड हे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आणि म्हणून त्यांच्या अहवालाला आपण गायकवाड आयोगाचा अहवाल असं म्हणतो. तर हे वेगवेगळ्या राज्यांनी राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करावेत आणि त्यांची कार्यपद्धती काय असावी वगैरे, वगैरे निर्देश इंदिरा साहनीमध्ये दिले होते. रोहतगींनी असं एक प्रतिपादन केलं, की जर राज्य सरकारचे अधिकार काढून घ्यायचं जर 102व्या घटना दुरुस्तीमध्ये असेल, म्हणजे त्यांनी हे एक प्रकारे कबूल केलं, की राज्य सरकारचे अधिकार गेलेले आहेत, जे अटॉर्नी जनरलच्या मताच्या विरुद्ध आहे. पण आज हे असं हे सगळं जे चाललंय हे वेगवेगळ्या लोकांची युक्तिवाद आहे. कोर्टाने अजून काहीही सांगितलेलं नाही. म्हणजे निकाल येईल तेव्हा येईल. हे प्रतिपादन सोडून इतर काही दुसरे विषय बोलले नाहीत. शिवाय इंदिरा साहनीच्या अयोग्य असण्याच्या किंवा इंदिरा साहनीचं आता कसं कालबाह्य झालंय,
सगळ्यात सुरुवातीला तर घेऊ की 103वी जी घटना दुरुस्ती झाली, त्या 103व्या घटना दुरुस्तीने ईडब्ल्यूएस लागू करण्यात आला 10% जो वर्ग अनारक्षित आहे, त्या अनारक्षित वर्गातल्या एका विशिष्ट स्तरावरच्या उत्पन्नापेक्षा कमी ज्यांचं उत्पन्न आणि इतर आर्थिक निकषांनुसार जे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत, त्या लोकांना 10% आरक्षण संविधानिक दुरुस्ती करून 103व्या घटना दुरुस्तीनंतर अनुच्छेद 15.6 आणि अनुच्छेद 16.6 हे अंतर्भूत करण्यात आले संविधानामध्ये. The Constitution was amended to add Articles 15 and 16 Clause 6 आणि याद्वारे नोकरीमध्ये आणि इतर तरतुदींमध्ये सरकार कमाल 10% पर्यंत अनारक्षित वर्गातल्या आर्थिक मागासांना आरक्षण देऊ शकतं, अशी सोय संविधानात करण्यात आली. पहिलं अंग असं की ही जी 10% ची 10% पर्यंत जी सोय केलेली आहे संसदेने, तर संसदेला तर हे माहिती पाहिजे की 50% अनेक राज्यांमध्ये 50% आरक्षण आहे. म्हणजे जवळपास सर्वच राज्यांमध्ये 50% आरक्षण आहे. किंवा 2018 मध्ये जेव्हा 2019च्या फेब्रुवारीमध्ये जानेवारी जेव्हा ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करण्यात आलं 103व्या घटना दुरुस्तीनुसार, तेव्हा 50% आरक्षण बहुतांश राज्यांनी 50% पर्यंत आरक्षणाची आपली मर्यादा वाढवली होती. तर स्वतः संसदेने इंदिरा साहनीच्या न्यायनिर्णयावर पाणी फिरवलं असा प्रकारचं एक प्रतिपादन होतं. पुढे एक सांगितलं की आर्थिक आधारावर आरक्षण देता येणार नाही. हे एक मुख्य इंदिरा साहनीमधलं हेही एक मुख्य अंग होतं. कारण की जेव्हा व्ही.पी. सिंग सरकारने इतर मागासवर्गीयांना आरक्षण नोकरीमध्ये देण्याचं जाहीर केलं, त्याच्यानंतर जो हलकल्लोळ शब्द आवडता काही लोकांचा, त्यानंतर जो अनारक्षित वर्गामध्ये, खुल्या प्रवर्गामध्ये जो हलकल्लोळ उठला, त्याला शमन करायचं, त्याचं थोडं पॅसिफाय करायसाठी का कुठले अनेक उद्देश असतील, याच्यासाठी तत्कालीन पी.व्ही. नरसिंहराव सरकारने 10% आरक्षण आर्थिक आधारावर एका दुसऱ्या ऑफिस मेमोरंडमच्या आधारे दिलं होतं. आणि इंदिरा साहनीमध्ये मंडल आयोगाच्या शिफारसींच्या वैधतेबरोबरच या आर्थिक निकषांवर देण्यात आलेल्या आरक्षणाची वैधता सुद्धा तपासली आणि तसं करता येणार नाही कारण संविधानात आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची तरतूद नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. दॅट फॉर्म्स पार्ट ऑफ इंदिरा साहनी जजमेंट. म्हणजे इंदिरा साहनीने जे मोठमोठे विषय सांगितले, सगळ्यात पहिले 50% ची मर्यादा, दुसरं क्रीमी लेयर, तिसरं सांगितलं की आर्थिक आधारावर आरक्षण देता नाही येणार, चौथं सांगितलं की तुम्ही स्टेट बॅकवर्ड क्लासेस कॉर्पोरेशन करा, नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन करा आणि ह्यांची कार्यप्रणाली काय हे इंदिरा साहनीने नेमून दिलं. इंदिरा साहनीचा जो न्यायनिर्णय होता 9 न्यायमूर्तींच्या घटनापीठाचा होता. याच्यावर भाष्य करताना रोहतगी असं म्हणाले, ते मेजॉरिटी मायनॉरिटी असं जजमेंट नाहीये. म्हणजे आदर्श संविधान पीठाचं कसं असावं हे एक आज रोहतगींनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं आणि असं म्हणाले, की असं अपेक्षित आहे किंवा प्रघात असा, की काही जजेसनी एक विचार करावा, काही जजेसनी त्याचा प्रतिपक्षाचा विचार करावा. अर्थात सर्वच्या सर्व जजेस एकमुखाने बोलतील असं नाही. मग ते वेगवेगळे विषय काढतील आणि ते वेगवेगळे विषय जे काढून डिसेंटिंग ओपिनियन देतील ते. म्हणजे मुख्य जो न्यायनिर्णय आहे, त्याच्या विरोधी आपलं मतप्रदर्शन करतील आणि त्याच्यातून कायदेशीर गुंतागुंत निर्माण व्हावी असं जरी अंतर्भूत नसलं तरी वेगवेगळे जे मतप्रवाह आहेत, त्यांच्याविषयी न्यायमूर्तींनी आपापलं मत मांडावं, हे अपेक्षित आहे. तर रोहतगींनी आज असं सांगितलं, की मेजॉरिटी मायनॉरिटी व्ह्यूज म्हणजे बहुसंख्य आणि अल्पसंख्य अर्थात बहुसंख्य जे मत आहे, त्याचाच
न्याय निर्णय म्हणून स्वीकार होईल आणि अल्पसंख्य जे आहेत ते जरी डिसेंटिंग ओपिनियन सुप्रीम कोर्टाच्या जजेसचं जरी असलं तरी त्याचा विचार करण्यात येणार नाही. निकाल जो असतो तो अ, त्या घटनापीठातले अधिकतर जे जजेस असतात त्यांचा निकाल सर्वमान्य असतो. तर ह्यांनी असं सांगितलं, की ॲब्सोल्यूट मेजॉरिटीनी 50% कबूल केलेलं नाही इंदिरा साहानीमध्ये सुद्धा. 4 जजेस जे मुख्य त्यांनी असं सांगितलं, की आरक्षण 50% पर्यंत असावं, पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये 50% ची मर्यादेचा भंग केला जाऊ शकतो. आणि त्यातलं एक उदाहरण असं सांगितलं, की 50% फार फ्लंग एरियाज असं एक शब्दप्रयोग आहे. फार फ्लंग एरियाज म्हणजे जे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेले काही भूभाग, पर्टिक्युलरली थिंकिंग ऑफ द नॉर्थ ईस्ट. तर जे पूर्वोत्तर राज्य आहेत भारतातली, त्याचा कदाचित विचार असावा. तर हे जे भूभाग आहेत यांच्यासाठी 50% ची मर्यादा वाढीव करता येईल. कारण तिथली भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती इतर म्हणजे भारतातल्या इतर राज्यांपेक्षा तिथली कदाचित वेगळी असू शकेल. हे एक उदाहरण झालं. बाकी इतर अपवादात्मक विशेष असाधारण परिस्थितीमध्ये 50% ची मर्यादा भंग होऊ शकते असं 4 जजेसचं म्हणणं होतं. 3 जजेसचं असं म्हणणं होतं इंदिरा साहानीच्या न्याय निर्णयामध्ये, की 50% ची मर्यादा कधीही क्रॉस करता येणार नाही. 50% मर्यादेचा भंग कुठल्याही परिस्थितीत होणार नाही. 2 जजेस असे होते, की ज्यांनी सांगितलं, की अशी कुठलीही मर्यादा घालून दिलेली नाही. असं प्रतिपादन केलं आज रोहतगींनी, की संविधानामध्ये 50% मर्यादेचा उल्लेख नाही. किंबहुना हे आता सांगणं, की संविधानामध्ये आकडा जर कुठला आरक्षणाचा आलाय, तर तो आलाय आर्थिक आधारावरच्या आरक्षणाचा, की जिथं संविधानाने सांगितलं की जास्तीत जास्ती 10% आरक्षण आर्थिक मागासवर्गीयांना देण्यात येईल. तर असं असताना जिथं संविधानामध्ये कुठल्या सीमेचा उल्लेख नाही, तिथं 50% च्या मर्यादेचं काय? 50% आली कुठून मर्यादा? याच्यावर कोर्टाने सांगितलं, की 50% मर्यादा ही समानतेच्या तत्वासाठी समानतेच्या तत्वाला पोषक असं, की आरक्षित वर्ग आणि अनारक्षित वर्ग समतुल्य असावेत. यांना 50% आणि त्यांना 50% हे इक्वालिटी क्लॉजमध्ये आहे. अ, समानता हा मूलभूत अधिकार आहे आणि समानतेच्या मूलभूत अधिकाराच्या पुष्ट्यर्थ आरक्षणाची सीमा 50% वर मर्यादित केल्या गेलेली आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या त्या प्रसिद्ध भाषणाचा उल्लेख झाला आणि मग इंदिरा साहानीच्या न्यायनिर्णयामध्ये जो तो उल्लेख झालेला आहे. डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं, की आरक्षित वर्ग अनारक्षित वर्गापेक्षा जास्त नसावं. उदाहरण दिलं, की जर 70% आरक्षित वर्गाला दिल्या गेल्या आणि 30% अनारक्षित वर्गाला राहिल्या, तर ते समानतेला पोषक राहणार नाही आणि म्हणून असं आरक्षण देऊ नये. तत्व असं, की आरक्षित वर्ग आणि अनारक्षित वर्ग किमान समतुल्य असावेत. 50% ची मर्यादा म्हणून क्रॉस करू नये, असं डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं होतं. म्हणून इंदिरा साहानीच्या 50% मर्यादेचा एक भाग असा, की डॉक्टर आंबेडकरांच्या त्या प्रसिद्ध भाषणाचा भाग. तर त्याची अशी संभावना केली आज मुकुल रोहतगींनी, की हे जे सगळं चाललं होतं, तेव्हा म्हणजे कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली डिबेट्समध्ये जिथं डॉक्टर आंबेडकरांनी भाषण केलं, तिथं आज जो अनुच्छेद 16(4) आहे, फार थोडक्यात त्या 3 अनुच्छेदांविषयी सांगतो. अनुच्छेद 14 आर्टिकल 14 गॅरंटीज द राइट ऑफ इक्वालिटी टू ऑल सिटिझन्स. सर्व नागरिकांना समान वागणूक आणि समानतेचा अधिकार देण्यात येतो. अनुच्छेद 14 मध्ये आर्टिकल 15 टॉक्स ऑफ नॉन डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड्स ऑफ रेस, रिलिजन, कास्ट, प्लेस ऑफ बर्थ, एटसेट्रा. अँड आर्टिकल 16 टॉक्स ऑफ नॉन डिस्क्रिमिनेशन इन टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट. म्हणजे 14 मध्ये समानता, 15 मध्ये भेदभावरहित वागणूक, 16 मध्ये नोकरीमध्ये भेदभावरहित वागणूक. म्हणजे सरकारी पदांवर नोकरी देताना भेदभाव करता येणार नाहीत. मूळ संविधानामध्ये अनुच्छेद 16 मध्ये 16(4) हे जे कलम होतं, अनुच्छेद 16 पोटकलम 4 त्याच्यामध्ये ह्या मूलभूत अधिकाराच्या
कुठल्याही प्रकारे यातील तत्वांच्या विरुद्ध जाऊन सरकारला आरक्षण देण्याचा, नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा अधिकार अबाधित राहील, अशी तरतूद होती मूळ संविधानामध्ये. पुढे ती तरतूद अनुच्छेद 15 मध्ये सुद्धा आणण्यात आली, की भेदभाव रहित वागणुकीचा जो मूलभूत अधिकार आहे, त्याला अपवाद म्हणून ही सरकारला तरतूद करण्याची सोय करून देण्यात आली. तर बाला आज यांनी असं सांगितलं रोहतगींनी, की बालाजीच्या न्यायनिर्णयामध्ये जे 50% सांगण्यात आलं, तेव्हा 16(4) हा अपवाद आहे. अनुच्छेद 16(1) ला म्हणजे भेदभाव रहित वागणुकीच्या समान अधिकाराला 16(4) हा एक अपवाद आहे, असं तेव्हा ग्राह्य धरलं गेलं होतं. जे पुढं इतर अनेक केसेसमध्ये ही जी थिअरी आहे, हे जे गृहीतक आहे, हे रद्दबातल ठरवण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं, की अनुच्छेद 16(4) हा अनुच्छेद 16(1)चंच मूर्त स्वरूप आहे. समानतेच्या मूलभूत अधिकारामध्येच ते अंतर्भूत आहे, की आरक्षित वर्ग जो आहे त्याला समान अधिकार द्यायसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात यावी. म्हणजे एक वर्ग जो मागासवर्गीय आहे, जो सामाजिकरित्या, शैक्षणिकरित्या अ, किंवा इतर कुठल्या प्रकारे जो मागासवर्गीय आहे, त्याला अ, अनारक्षित वर्गाच्या, तथाकथित सवर्ण समाजाच्या, प्रगत समाजाच्या अ, बरोबर त्यांची तुलना न जरी झाली, तरी त्यांना समान अधिकार मिळावे म्हणून आरक्षणाची तरतूद करण्यात आली आणि पुढे ज्युरिस्प्रुडन्स असं बदललं. याच्या बाबतीतचा एकंदरीत न्यायतत्व असं झालं पुढं, की अनुच्छेद 16(4) आणि अनुच्छेद 16(1) हे एकमेकांना पूरक आहेत. अनुच्छेद 16(4) हा अपवाद नसून 16(1) चाच एक भाग आहे. 16(1) चंच मूर्त स्वरूप आहे, असं ग्राह्य धरण्यात आलं. आणि अशा रीतीने इंदिरा साहनीचं कसं वेगवेगळ्या प्रकारे न्यायनिर्णय आज कालबाह्य आहे हे सांगितलं, की खूप काळ गेलाय. अ, मंडल आयोगाच्या अहवालात ज्या शिफारसी करण्यात आली त्याचा आधार 1931 ची जनगणना होती. त्याला आता 90 वर्ष झाली आणि त्या जनगणनेवर आधारित आता सगळा बदलावा लागेल. कालानुरूप परिमाण बदलले सगळे, असं सांगण्यात आलं. कोर्टाने असं विचारलं, की ह्या 70 वर्षांमध्ये खूप प्रगती झालेली आहे. शासनाने खूप प्रकल्प राबवले, खूप योजना चालू आहेत शासनातर्फे, राज्य शासनातर्फे, केंद्र शासनातर्फे. प्रगती झालं नाही असं कसं म्हणू शकतात? यावर रोहतगींनी असं उत्तर दिलं, की प्रगती झाली हे जरी असलं, तरी भीषण वाढ झाली आहे मागासवर्गीयांच्या हालापेष्टांमध्ये. त्यांनी असं सांगितलं, की तेव्हा 35 कोटी लोकसंख्या होती, आता 135 कोटी झाली आहे. आणि अन्न, वस्त्र, निवारा अ, आणि रोजगार आणि उत्पन्न ह्या ज्या साध्या गरजा आहेत, ह्या गरजांच्या पूर्ततेसाठी सरकारला आपापले अधिकार आहेत आरक्षण द्यायचे. ते अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाहीत आणि बदलत्या स्वरूपामध्ये जर त्या आरक्षणाचा टक्का वाढवावा लागला, तर काय हरकत आहे? आणि हे बघतो आपण, की अजूनही काही लोकं मागास आहेत. त्यावर कोर्टाने असं सांगितलं, की मग सरकारला अजून जास्ती काम करावं लागेल. तेव्हा रोहतगींनी असं प्रतिपादन केलं, की अधिक काम करावं लागेल हे तर आहे, पण केकचा आणखी थोडा मोठा भाग आरक्षित वर्गाच्या वाट्याला यावा. वारंवार हे चाललंय, की 2 तत्वांवर आता राज्य सरकारतर्फे जे प्रतिपादन चाललेलं आहे, एक तर मागासांची संख्या वाढली, दुसरं मागासलेपण वाढलंय आणि आणखी एक, की ह्या सर्व गोष्टींमुळं इंदिरा साहनीच्या न्यायनिर्णयाचा पुनर्विचार व्हावा आणि ह्याचं वेगवेगळ्या पद्धतींनी रोहतगींनी सांगितलं. अर्थात ते सगळे जे कॉन्स्टिट्यूशनल नायसिटीज आहेत, अनेक त्यांनी बाबींचा हवाला दिला, अनेक केसेसचा हवाला दिला. कोर्टाने त्यांना बऱ्याच ठिकाणी क्रॉस क्वेश्चन केलं. पटवाल यांनी आज गायकवाड आयोगाचा अहवाल कसा योग्य आणि त्याच्या आयोगाच्या अहवालावर, कार्यपद्धतीवर, त्या अहवालाच्या समितीच्या गठनावर प्रश्नचिन्ह लावणं कसं अयोग्य आहे, हे कोर्टाला समजून सांगितलं.
मग कोर्टाने विचारलं, की एक संचेतींच्या बोलण्यामध्ये असं आलं, की तुम्ही शहरी भागामध्ये कुठं काही जास्ती सर्वेक्षण नाही केलं किंवा शहरी भागामधून प्रतिसाद नाही मागवला. तर यांनी सांगितलं, की जनसुनवाई नावाचा एक प्रकार झाला आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये, नागपूरमध्ये झालं, मुंबईमध्ये झालं आणि कितीतरी 2,00,000 काय प्रतिसाद आले वगैरे, वगैरे, वगैरे. म्हणजे गायकवाड आयोगाच्या अहवालाची भलावण करणारं त्यांनी जे सांगितलं, याच्यात सुद्धा कोर्टाने त्यांना अनेक प्रश्न विचारले. पटवालिया त्यांचं उरलेलं जे युक्तिवाद आहे जो, तो उद्या करतील. तर आज फक्त संवैधानिक बाबींवर चर्चा झाली. गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये. कारण गायकवाड आयोगाने राणे समितीच्या त्यांनी जे केलेलं आहे त्याचा सुद्धा धांडोळा घेतला आणि गेले 4 वर्ष त्या आयोगाने तपासणी केली, वेगवेगळ्या लोकांकडून मतं मागवले, कसे समाजशास्त्रज्ञ त्याच्यामध्ये होते, कसे माजी न्यायमूर्ती गायकवाड जे आहेत ते हायकोर्टाचे जज राहिलेले, त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टींचा, न्याय निर्णयांचा वगैरे अभ्यास आहे आणि फार थोडक्यात म्हणजे सुयोग्य ते त्यांनी केलं असं पटवाले यांनी अ, प्रतिपादन केलं कोर्टासमोर. कोर्टाने त्यांना सुद्धा अनेक प्रतिप्रश्न केले. अर्थात ते सर्वांना समजण्यासारखं आजचं नव्हतं. तरी पण जे काय झालं ते रिपोर्ट करणं आहे मला इथं विदित करणं आहे आपल्यासमोर. आणि आता रोचक भाग ह्याच्यातला असा, की अजूनही मराठा आरक्षणाचं पूर्ण मराठा आरक्षणाच्या विरोधकांनी आपली पूर्ण बाजू मांडली आहे. आता शासनातर्फे बाजू मांडण्यात येतीये. अजूनही लोकांना हे स्पष्ट नाहीये, की मराठा आरक्षणाचा निकाल कधी लागेल. हा हा कयास लावणं चूक. पण सर्वसाधारण हे जेव्हा-केव्हा हे आर्ग्युमेंट संपतील, जेव्हा-केव्हा हे युक्तिवाद दोन्ही बाजूंचे संपतील, त्याच्यानंतर एक रिझनेबल पिरियडमध्ये हा निकाल यावा हे तर आहे. पण अजूनही हे स्वीकार करायला काही लोक तयार नाहीत, की मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय लवकरच लागेल. आशा लावून बसलेत, की प्रकरण कसं ना कशा पद्धतीने हे टळावं प्रकरण आणि तीच जी मागणी सातत्याने होत चालली आहे. एक थोडक्यात जर बघितलं तर मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये एका अ, खासगी व्यक्तीने असं एक मागणी केली, की 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण जावं. त्याच्यानंतर कधीतरी सप्टेंबरमध्ये का काय ऑगस्टमध्ये अ, राज्य सरकारतर्फे तसा अर्ज देण्यात आला. त्याच्यानंतर प्रकरण खंडपीठाकडे गेल्यानंतर त्यांनी अंतरिम आदेश दिल्यानंतर 2 वेळेला अंतरिम आदेश जो आहे स्थगितीचा तो रद्द करावा म्हणून कोर्टासमोर नेण्यात आलं प्रकरण. त्याच्यानंतर पश्चातबुद्धी म्हणून आता 11 न्यायाधीशांच्या न्यायपीठासमोर हे जावं. हे सगळं कशासाठी आहे, की मराठा आरक्षणाच्या प्रकरणाची अंतिम सुनावणी होऊन सोक्षमोक्ष लागावा, निकाल लागावा, हे सरकारचं अवघड जागचं दुखणं होऊन बसलंय. 102व्या घटनादुरुस्तीचा परिणाम काय? 50% ची मर्यादा ओलांडता येईल का? हे सगळं जेव्हा आलं स्थगितीच्या नंतर, तेव्हा मग सरकारने प्रयत्न सुरू केले, की शक्यतोवर ही सुनावणी टाळायची. त्याच्यासाठी हे सर्व राज्यांना टॅग करा किंवा इतर राज्यांबरोबरच आमचं प्रकरण ऐका किंवा ईडब्ल्यूएसचं जे प्रकरण रेफर झालेलं आहे त्याला टॅग करा हे अनेकविध अर्ज आले. शेवटचं अस्त्र म्हणून रोहतगींनी हे सबमिशन केलं, की सर्व राज्यांचं म्हणणं ऐकावं कारण 102व्या घटना दुरुस्तीचा परिणाम सर्व राज्यांवर होतो. हे सगळं रोज अभ्यास करत बसले, नवनवीन झाला अशातलं नाही. ही तर परिस्थिती कायद्याची. पण स्थगिती मिळाल्यानंतर, स्थगिती जेव्हा उठणार नाही हे कळलं त्याच्यानंतर प्रयत्न चालू आहेत, की ही सुनावणी टळावी, सुनावणी टळावी. पण आता ही सुनावणी सुरू झाली. अंतिम निकाल लवकरच येईल अशी अपेक्षा करतो. हे आपण ऐकून घेतलं. धन्यवाद. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखडमतसाठी. आजचा हा रिपोर्टिंगचा 5वा दिवस आहे. माझ्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवसाच्या रिपोर्टिंगला आपण भरभरून प्रतिसाद दिला. माहिती सगळी जी आहे ती सोप्या शब्दांमध्ये लोकांना कळेल अशी विदित करून सांगणं हे माझं काम आहे. आय एम जस्ट रिपोर्टिंग. मी फक्त हे जे मला कळतं
जे समाज माध्यमातून जे कळतं की काय बहस झाली, आज काय झालं, काय नाही झालं, याच्यावरूनचा हा प्रपंच सगळा, की हे व्हिडिओ करणं आणि आपल्या माहितीसाठी हे टाकणं. आपण हे बघता. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.